माय बरी ह्याच मन कर ना, एवढं देव मला करून. हा ना हा ना. हो ना, उन्हाचं पाणी लय लागते ना हो माय बाई. पाणी पाणी तुम्ही तरी एकटे हा, आमच्या इथं निरा बस सकाळून आंघोळा संध्याकाळचे कपडे सकाळचे कपडे निरा ना पाणीच भरायला लागून राहिलं निरा. आणि एकटे याशीचं पाणी खाली खाली चाललं. पाणी लय खोल गेलं, लय बारीक धार येऊन राहिली पाना. तरी मोटर लावला याच्यावर, त्याच्याच्याने उडतरी आहे. मी तर हाताने हापसू तर काहीच नाही येणार. आता व्हायला लागेल. मोटर बसवली म्हणून तेवढं तरी येऊन राहिला. धार पा कमी आहे की बरं, वाटते काय मोटरची धार म्हणून? नाही तर मोटरची धार काय मोठी येते माय. माय आता पाणीच खोल गेलं ना. हा आता पावसाळा झाला की होईन पाणी. पावसाळा लोक तर हाय असते. ऊन का थोडं तपून राहिलं, जमिनीतलं पाणी येत असेल. हा पाय तो भरलं गेला माय माल. शांती कुठे जायला व? कुठे जायला नाही, पण जातात त्या. आज चालल्या त्याच्या मायच्या घरी. मग आली नाही, 4-5 दिवस झाले. आज चालली का गाव? गेली ही वाटते नाही गावाला ते, म्हणून तर आली नाही. तेच तर म्हणलं मग अंग आली नाही. गेल्या नाही, आज जाणार आहेत ना. मला आता भेटलं त्याच्या दारातून आली मी. चालल्या असं का? पांडूच्या अंग हो का? माय काल मायाची तर साजरी आहे, तिच्या का भेटे गिटीला चालली का काही? हो आता भेटीले उन्हाळा नाही काय, अधिक महिना आहे उन्हा. अधिक महिना चालल्या. औंदा अधिक महिना आहे का? असं का? मला काही माहित नाही. हो का? माझी शिट गेली मग आली. तिला काय अधिक असो का कमी असो, चक्रा मारणं चालूच असतात तिच्या माहेरात. आली ते आता. शांताबाई आल्या. शांताबाई तुमचीच गोट चालू होती. कुठे म्हणते 2-3 दिवस झाले आली नाही, गावा गेली का? म्हणलं गावानी गेली, आज जाते. हो म्हणून तर आलती भेटीले. तुमच्याच घराच्या इकडे चालली होती आतेबाई. म्हणलं घर जायच्या पहिले बुडीची एकदा भेट घेऊन घ्या. मी विचारूनच राहिले, 4-5 झाले आली नाही. तो ते म्हणते गेल्या नाही, आज जाते. काय केलं मग 4-5 दिवस घरी? स्वयंपाक पाणी करून का 8 दिवसाचं सुनीसाठी? सुनील काही करायचं नाही, पडलं पाहिजे म्हणून. हो आता तसंही म्हणलं चालते. शिल्लकचं करून ठेवलं माय धंदा. लसण निसून ठेवला तिले, गहून ठेवले तिले. पण हे उन्हाळ्याचं काही राहतं ते. मग पोरग करू देत नाही ना तिले. भाकरच होत नाही मग तिच्यानं. पोरग राहत नाही. मी गोष्टच नाही घातली. म्हणलं कसंच करू आम्ही दोघं मायलं कोण, आमचं कसं होईल? म्हणलं कसंही होईल. मी नसलं काय उपाशी राहसान का? म्हणलं खासानच ना. भाकर करा खान राहा म्हटलं, दुसरं काय करा लागते. म्हटलं आते बाई आता काय मी येत नाही 15-20 दिवस, म्हणून येऊन राहील ती भेटीले. काही लागलं जुगलं तर मन करणं आहेच. मन कर मारत जाय वरच जाय चक्कर. आणि आल्याच असलं बाजारातून दिनोले सांगत जा. मी सांगलं त्याले, म्हणलं चक्कर मारत जाय रे आजीच्या अंग. काही लागलं सौदा त्याला सांग जा. काय नाही माय बाई, इमलीनं परा दिवशीच आणून दिलं. त्या ॲटोवर आणलं, काही सांगितलं तिनं आणून दिलं. काही नाही पाहिजे मले. असं इतके दिवस राहतं काय? हो आता राहतोच. राय जाय लय दिवसाची गेली नाहीस. मायले बेस खुशाले सांगजो विचारलं म्हणून. म्या थकल्यासारख्या वाटता उन्हाच्यानं. काही नाही बाकी तसं काय, तब्येतच आहे माई. काय झालं मले तर थकली गिकली नाही मी. उन्हाच्यानं वाटत असेल तुले. जाय मग. आणि आता शिटूले सांगजो पोरग राहिलं नाही तर माग आणून देत जाय म्हणा. माच्यानं काही जाणं नाही होईन. मी तशी मारीन तिच्या अंग चक्कर. पण नाही राहिला तर म्हणा पोराला माघारी धाडून देत जाय कोणासंग. माग राहते तो साजरा राहते. तुम्ही जा ना तिच्या घरी. कसुरूला गेले होते, बसल्या लसण निवडून द्या तर दिला हो माय. मीच दिला लसण निवडून. मोठा चपटा भरणं भरलं. म्हटलं हे लसण मिळला लागे. सारा भाजीपाला आणला होता. 15 माय दिन्यानं भाजीपाला आणला. माझून तोडून आले. मग त्याची बायको काय करीन? सगळा भाजीपाला चिपक करून फ्रीजात भरून ठेवला. दळण 2 दळणं होती, एवढे दळणं निवडून ठेवली. अंगाबाई झाली सुट्टी पाहिजे ना, मग काम तर पुरं कसं लागेल ना शांताबाई. ड्युटी बजावत ना कशात जाता का? ड्युटी तर बजावच लागेल. हो ड्युटी बजावताना पगार नाही मला. पगार असो की नसो आता बाई ड्युटी तर बजावच लागते. माय जीवनाच्या ड्युट्या असतात का व? सरणावर जाय लोक सरत नाही, हे बजावच लागतात. पराचं काय घेतलं? एवढं मोठं घर आहे, सोन्यासारखा लेक आहे, काल पगार पाहिजे होते. हो लय सोन्यावानी हिऱ्यासारखा होण्यासारखाच का फक्त?
लेखच सांगा. मग मी मला लेखालेच वनवीन ना. हा मला लेख साजरा म्हणून तू साजरी. मला लेख नसता साजरा तर तू काय व त्या काय घेतलं हा. मा लेखाच्या पायी आहे हा म्हणून एवढी साजरी भरम सुद्धी तशी खाऊन पिऊन साजर. मग पोरग खाऊ घालता कमवून आणते ना म्हणून. शांताबाई पोराचीच बाजू घ्या जाते, सुनायची थोडी बाजू घेतल्या जाते. पोराचीच बाजू घेते बुडी. मग पोरायची नाही तर का तुमची घेऊ का. तुम्ही शेवटी लोकांच्याच पोरं माहित ना. मग मी पोरायची नाही तर करू बाजू घेऊन. तुम्ही साजरे हाव माय, तुम्ही साजरे हा म्हणून माय पोरं साजरे आहेत. दोघेही साजरे पाहिजे तरच साजरं चालते गाड. एवढं लहान पोटकले व तुमचे मग लेकाले चांगलं म्हणलं तर आणि तुम्हाला चांगलं म्हणतो तर लय भल्ला गुदू गुदू हाय ते. हो आम्ही चांगलंच. माय पोर खराब आहेत काय. अरे बापा रे येतो पोरी हो खेप टाकून येतो. आरामशीर जा. बुढी थकली का व आता. हो शांताबाई आता या उन्हाळ्याची लेखले वय झालं ना व आता. वय का थोडं झालं का. चल बाई येतो मी गुंठून मारी होऊन राहिले. शांताबाई चालला मग आज नाही जा माय. मग आता काय माय 8-15 दिवस काय गोट आहे. महिना व 1 महिना येत नाही. जा ना व 1 महिना काय खाऊन राहायचं तुम्हालाच गमत नाही. सांग काय करा बाई. मला जो तू म्हणते तुला गमत नाही. कोण मामाच्या घरी गमत नाही का बाई व. काय होणार काऊन निजले काय दुखते किकते का माय. तशी तर निजत नाही. निज निज केलं तरी नव बाई लय वाकडची निजली. काय दुखते का बाबा. नाही नाही झोपच आली. झोपू दे मला. मस्त झोप लागू राहिली. झोपू दे नाही. मग निज ना निज. मी का निजेल नाही म्हणतो माय निजली. मला वाटते काही दुखतेस काय. निज 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 मग टक्क अंगार घे ना चादर आणि तो तोंडावर हात कोण घेत तसा. तसाच घेतला ना आई. आई बापून नाही आले अजून. बाबा तर म्हणत की काहीच नाही जाणं कागद देणं येणं. माय बाई आता ते बँकेचं काम ते काय लफडे राहतात का व ते. सरकार कोणतं काम ढंगाचं राहते माय व. कर्ज नाही म्हटलं तरी लय हेल्पाटे आहेत शेतकऱ्याले. तोंडाची गोठ आहे का. त्या रोजी गेले तो साहेबच नव्हता. परवाच्या दिवशी त्याची कोणती लिंक डाऊन होती. हेच काऊन नाही डाऊन जात काय सांगा. उभाऱ्या चोद्याचं उन्हातानाचं 4 चक्रा मारा लागल्या तर बाबाले. सोपी गोठ आहे का. एक तर गाडी नाही चालता येत. ऑटोनं एसटीनं जाणं येणं या उन्हाचं. एका दिवशी तर बाई कोणतं काम होतच नाही. जाऊ द्या हे काम असतातच अशी रेंगाडत. हो का मग आजही काय हो बाबाला उशीर का. बाबानं पाण्याची बॉटल गिटल नेली व संग मग काचे व बॉटल गिटल नेतात का तू बाबा. तिले ते काय सुस्ती तरी काय ऐकतात तरी काय. ते म्हणतात आपल्याला काय वावरातलं पाणी येणारे आपण आपल्याला काय आलं पाण्याची बॉटल पाहिजे. ऐकत नाहीत ना बिचारे. म्हणलं ह्या पा घेऊन जा उन्हाताना झेंडा लागते. कुठे घडभर पाणी पेलं तर ऊन लागत नाही काचे व. बरं सवय अशी आहे की हॉटेलीत काही खाणे नाही की काही उलसक खातीन का जीवाला आधार. सकवूनच गेले तसेच सिंगलवर चहावर. जून जात नाही 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 नाही. साहेब चालला जाईल आता. 9 वाजता येऊन बसला होता का तो साहेब. वैकीचे नाहीत का बँकेतले साहेब 9 वाजता येतात काय. पण कुठे होत यायला वाटलं आजचाही दिवस जाईन आपला म्हणून धावपळ करत अजून येण्यात आले. झालं नाही काम काही अशी काय करतो मग. एक 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 खाय गो. ह्या दरवाजा कोण नेला बाई. राहू दे ना राहू दे. उघडा मस्त हवा येऊन राहिली. हो इकून हवा साजरी येते. पाहिजे पण जरस ऊन आलं की बंद कर. कारण ऊन येते माय बाई. आता ऊन काही सोपं नाही. 11 वाजता ऊन होते. आज आता तर किती वाजले बाई. बाई जेवण करून घे ना. तू बाबाची वाट पाहत का नाही. ते मग धिरडे किती खाल्ले व आता भुके मला. मी आता संध्याकाळी जेवेन. हो काही बी त्या 2 धिरडे एवढंच का नाही हो माय बाई. साजरं वरण भात लागे भाजी शिमला मिरचीची लागे पोळी केली म्या. वरण घे वरणावर साज तूप घे. तूप खाल्ल्या जाते. जेवत नाही त्या 2 धिरडेवरच राहतो का. चल जेव. ताट वाढतो मी. ताटावर बसले की धकतेस मग. तू जेवतं का नाही हो बाई. आता पाहतो ना बाबाची वाट नाही पाहत का. ते तिकडे उपाशी तापाशी नापून का घरी खात बसतो का. तू जेवून घे आणि त्याला ते टानिक गिनिक का हायटून घे. मी मग बाबा आले की जेवेल मग. काय बरं माणूस तसंच जायला. आई तू बाबा आल्याशिवाय जेवत नाही जाई. नाही
तुला तर माहित आहे पहिलेपासूनच सवय आहे. ते जेवले की मग जेवतो मी, नाही तर मग संगच. मग काही आल्यावर वाटवायत मग तुम्ही जेवण मी जेवीन, मग संगच घेतो 2 ताटावरून. एकलं काय व पहिले जेव्हा माणूसला जेवायचा. मी नाही पाहत. ते गेले कधी दुकानात तसेच तर मी जेवतो बाई हो. मग ते येतात लय 2:30 वाजता, कधी कधी 3:30 वाजता. मग तोपर्यंत का आपण वाट पाहत बसाव का? मी जेवत असतो बाई. तुमची गोटनेरी आहे आता, आजकाल नाही राहत कोणी. पण पहिल्या पहिल्या काळात नवऱ्याच्या पहिले जेवण तर दूर दूर, चहा पिणं असो काही खाणं असो काहीच नाही. पहिले नवऱ्याला द्या, मग उरलं तर आपण खाव. घरचे लोक पहिले कुठलाही असत जाय, माय बाई असं थोडी असत जाय. आता तर माय एक सासून एक सासरा आणि एक तेच नाही जम. जेठ अन देर अन चुलत सरा अन चुलत सासू आणि कोणती ननचा फाटायलाच लागे नंदा, आत्या सासू लय असं जाय खटलेले का वान असे माय लय. तुला माहित आहे मामाच्या घरी किती मोठा खटला होता. हा, 3 आबा एकत्र होते ना, 3 आबा आणि 6 मामा. काय खटला होता त्याचा. पण साजरे राहिले सगळेजण. हा काय बाई, तू आल्यास मामाच्या घरच्या गोष्टी सांगतो. आमच्या मामाच्या सांग ना जरा. हा? आमच्या मामाच्या घरी तर काहीच जमत नाही. हा? मिळाले मिळत नाही काही. हा मग म्हणून काय राहिले तर मग मी तो काळ घ्या म्हणून. आताच्या काळात काही नाही राहिलं. चल जेवण कर. लय साजरे आहेत जगाच्या माय भाऊ भाऊजय. लय साजरे आहेत माय जगा आहे दांगडो आहे. त्या उपर कमीत कमी फोन करतात, विचारतात, कार्यप्रसंगी येतात. बस झालं, याच्यापेक्षा काय पाहिजे अजून. लय साजरे आहे माय भाऊ. आईले मामाला काही म्हटले की आईच्या वल्लीवर येते. आई ठाणे मी जेवत नाही ना, बाबाला येऊ दे ना, मग तुमच्या संगत जेवीन ना. काहीतरी भूक नाही ना मले. नाही तू जेवून घे बरं, मग बाबा संग डबल जेवतो. तुझा उपास आहे का? मी खातच राहतो. भूक नाही मला. मला एकच पोळी दे. नाटक नको चल बस मुकाट्यानं जेव साजरी. हा बया जा आजी जवळ आता. आजी जवळ जा. ये रे बाबू ये आता, ये आपण आता खेळू मत. चिव पाहते कऊ पाहते काय झोपते बू. झोपीलाच आता. पाण्यात टक्कर नाही तर अंडे दे माझं. मी त्याला मांडीवर झोपू, नाही तर मग पाण्यात टाकून देतो. जाय करतो तुला काय राशन तर. हो घ्या याले मम्मा सोनो. चिल्लू 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 कचू खोल बघ कचू खोल. बस झाला लाड लाड बस झाला. लाड करत राहिली माय की मग जाते वाटत कोणाजवळ. मायले सोडाच नाही वाटत मग. ये इकडे धंदा करते. ये बाबू आपण आता गाई गाई करू. आई स्वयंपाक करते ना. आमच्या राजाचं भरलं पोट. आता राहिलं ना भरीच. आम्हाला भुका लागली ना. ये हा जाय पाय जाई. हो जाय तू आता कर, त्याला स्वयंपाक कर. पाहिजे मग ते कालच्या वाणी भाजी तिखट नको करू माय. काजूले लय भाजी तिखट झाली ती. काय काय मिरच्या टाकत्या का त्याच्यात. नाही ना ते मसाला थोडा जास्त झाला म्हणून ते तेल थोडे तिखट लागत जायचंय. मी ते कलमी ना थोडीशी शिल्लक टाकली गेली तर ते खूपच असं तिखट झालं होतं. बाबाही म्हणत हो या उन्हाळ्याचं जास्त मसाले पाहिजेत नाहीत की. उन्हाळ्यात मसाल्यानं असं जय जय होते ना. हो हो ना ते टाकतच नाही. आज नाही असं आधी करतो ना भाजी. मुगाची डाळ भिजू घातली मी. मोकळी मुगाची डाळ करतो ना. हो कर, थंडी राहते उन्हाळ्याची. पाहिजे त्याला, नाही तर पाळण्यात टाकून द्या, पाळण्यात झोपते मग. मी पाहतो झोप नाही आली त्याला. ते काय पाहून राहिला टुकू टुकू. झोप आली की डोळेच मी चकते मग. झोप आली की टाकते मी त्याला पाळण्यात. अरे रमेश. मामा बाबा घरी नाहीत, वावरातच जायत वाटते. हाय नाही वावरात गेले ना बाबा. हो वावरात जायलात ना ते. तिकडल्या वावरात गेले म्हटलं. भाऊ असते नदी खाली. ते नागरटी आहे ना आज. असं का? नदी अंग गेला का? नादीत नाही म्हणेल मले मग सांगली काय. मी या म्हणलं इकडं आला नाही वर. ते डीपीचं करावं लागते. डीपी जाईल नाही इकडली तर ते मोटर भरूनच नाही आणली. मग पाण्याची पंचायत होऊन राहील ना, म्हणून सांगायला आलो तुम्ही. तिकडे गेला का आलेख. हे मोटर पहिले दुरुस्त करावं लागत होती ना, पाणी द्यायचं राहिलो. मग सांगा तुम्ही त्याले. जर फोन लावा त्याच्या फोनावर. फोन संग आहेस ना. ते नागरटी आहे तर ते खाली जायला मग तिकडल्या वावरात आता. बरं बरं पाहतो मग मी. मामा हे असेल दार आता पाठवतात. अय राजू तुला घरी बोलावलं. बरं बरं आलो आलो. ओळे बापडे चला बघूया आजी नाते तन नावून देऊ.
तो मायचा स्वयंपाक लोक आपली झोप होती.